होती, परंतु झेलची संधी सोडली गेली आहे. प्रयत्न केला होता परंतु झेल सुटला गेला आहे शतरक्षाच्या माध्यमातून आणि जीवनदान दिले गेलंय फलंदाज सूरज या बॅटरला. स्ट्राईक रोटेट झाली आहे. नवीन बॅटर मैदानावर बघायला मिळतोय तो म्हणजे गोपी, जो की स्ट्राईककडे बघायला मिळतोय. तर थोडासा पाहणी करतोय. चांगला टान्स बघायला मिळतोय गोपी यांचा. हार्दिक राटम ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी पाहिजे होता. यावेळेस बॅकफुटला जात असताना स्पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅक टू बॅक दोन झेल इथे सोडले गेलेत. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय इथे मात्र एकाच गाड्या दोन्ही रुलावर येत असताना पाहायला मिळाल्या आहेत, परंतु तो एवढा खराब आहे. वन शॉट पंचांचा इशारा आलाय, म्हणजेच काय तर एकदा मिळाली जाईल. कुठे ना कुठे इथे मात्र ताळमेळ कमी बघायला मिळालं. दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ कॉलिंग नव्हतं आणि त्यामुळे इथे मात्र वन शॉट असा पंचांचा इशारा आलाय. या एक धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे 2 या धावसंख्येवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोपीसाठी तिसरा चेंडू. यावेळेस चांगला चेंडू खेळला गेला. इथे मात्र शतरक्षकाला चेंडू चांगला स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावाने मात्र इथे धावपळक पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. दोन्ही बॅटर्स इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही खेळाडूंना माहिती आहे, त्याचप्रमाणे सानेगुरुजी संघाला देखील माहिती आहे, परंतु 2 झेल त्याने सोडलेत. या 2 झेल कुठे ना कुठे महागड्या ठरू शकतात या सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघाला. पुढे येऊन जायफिंग डाऊन द ट्रॅक चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक संतोष याच्या डोक्यावरून चेंडू प्लाय होतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि सक्सेसफुल 2 धावा पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. या दुहेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते आहे 5 या धावसंख्येवर. जिथे मात्र पहिल्याचं आपण बघितलं, पहिल्या चेंडूवर झेल सुटला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर झेल सुटला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न होतोय. चांगला ताळमेळ आपल्याला बघायला मिळतोय दोन खेळाडूंच्या माध्यमातून. 5 धावा चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला जातोय. पुण्यात हार्दिक राईट अप ओव्हर द विकेटने सूरजसाठी 5वा चेंडू घेऊन जातोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टाम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. सिलिमी डॉन क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षण फील्ड करतोय आणि तत्पूर्वी एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगली लाईन अँड लेंथ हार्दिक मार्फत पाहायला मिळते आहे. गुडलँड स्पॉटवर आपण चेंडू पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर एक आपण बघितलं होतं व्हाईट यॉर्कर चेंडू त्याने हाताळला होता. त्याच्यानंतर आपण बघतोय एक चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण दाखवलं गेलंय. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात ते म्हणजे 6 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू लास्ट गो राईट अप ओव्हर द विकेटने गोपीसाठी 6वा चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक नाही आहेत. वन बाउफने चेंडू निघून जातोय डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर चौकाराकरिता. एक षटक संपले. एक षटकामध्ये बघा काय काय घडलं. 2 झेल सोडले, त्याच्यानंतर रनआउटची संधी आली होती, ती देखील हुकली गेली आहे. त्याच्यानंतर एक चौकार आपल्याला शेवटच्या चेंडूवर बघायला मिळाला. सगळ्या घडामोडी घडल्या गेल्यात, परंतु सानेगुरुजीसाठी चिंतेची बाब 2 त्याने झेल सोडले. एक रनआउटच्या स्वरूपात एक सोडला गेलाय आणि कुठे ना कुठे चिंतेची बाब असेल या संघासाठी. धावसंख्या चौकारने पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पडते 10 या धावसंख्येवर. बिनबाद 10. प्रथम फलंदाजी करत असताना सनिस्फूर्ती हसोबानगर संघ दुसऱ्या षटकासाठी आमंत्रण दिलं गेलंय. विघ्नेश या गोलंदाजाला चांगली हाईट त्यांची पाहायला मिळते आहे, परंतु या हाईटचा कितपत गोलंदाज उपयोग करेल. पहिल्या चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय सूरज. स्ट्रायकरकडे बॅटर पाहायला मिळतोय. आता मात्र 30 सर्कलच्या बाहेर शतरक्षक डीपमध्ये ठेवण्यात आलेत. यावेळेस शॉर्टपिच चेंडू जागा बळून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु स्वतःच्या फळोत्तरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय विघ्नेश या गोलंदाजाने आणि पहिलाच चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला आहे, त्याच्यानंतर डीप फॉरवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय.
दुसरा चेंडू विघ्नेशाचा. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र चेंडूला खेळला गेलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. कुठे ना कुठे जबाबदारी घेतली आहे दोन्ही बॅटर्सने. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते 12 धावसंख्येवर. सूरज आतापर्यंत पोहोचतोय तो म्हणजे 6 धावसंख्येवर आणि गोपी पोहोचतोय तो देखील 6 या धावसंख्येवर. ओ यावेळेस चांगला चेंडू खेळला गेलाय, प्रोफेशनल पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय आणि या किती धावा मिळतील. आतापर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्यात. खराब असा थ्रो, परंतु यष्टीरक्षक बॅकअपसाठी येतोय आणि चेंडूला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2 धावांची धावसंख्या पुढे जात आहे 14 या धावसंख्येवर. पहिला चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात, त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2-2 धावा. म्हणजेच काय तर दुहेरी धावेने सिंगल डबल जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं आहे. कारण शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकातील चौकार आला आणि सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना आतापर्यंत चांगलं क्रिकेट सूरजच्या माध्यमातून बघायला मिळतोय. तो पोचतोय 8 रनवर. 6 चेंडूचा सामना त्याने केलाय आतापर्यंत. ओ यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू जातो डीप मध्ये ऑन साईडला. शतरंज काढाय, चेंडूला फील्ड केलंय आणि थ्रो थोडाफार खराब पाहायला मिळतोय. बॅकअपसाठी स्वतः आहेत, चांगलं फील्ड केले गेले आहे आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. बघा कुठे ना कुठे चिंतेची बाब पाहायला मिळते. 2-2 धावा मिळाल्या जातात. क्षेत्ररक्षण व्यवस्थित करावं लागेल. इम्पॉर्टंट मॅचमध्ये तुम्ही अशा प्रकारे झेल आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करा तर कुठे ना कुठे चिंतेची बाब चाणक्य गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघासाठी पाहायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. ते म्हणजे 16 या धावसंख्येवर बिनबाद 16ची धावसंख्या पाहायला मिळते. कारण पहिले 2 झेल सोडले त्याच्यानंतर मात्र हावी झालेत आतापर्यंत चाणक्य गुरुजी स्पोर्ट या संघाविरुद्ध. सूरज स्ट्रायकनकडे राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न अगदी जागा बनवून चेंडूला खेळला गेलाय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा वाहतोय 2 धावांकरिता. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते 18 या धावसंख्येवर. विघ्नेश आणि आतापर्यंत आपण मित्र म्हणून एक लॉर्ड फुट चेंडू हाताळला. त्याच्यानंतर आपण बघतोय एक चेंडू आपण बघतोय थोडासा गुडलाईन स्पॉटवर चेंडू हाताळलाय. परंतु मी कौतुक करेन बॅटर सूरज याचं. तर 3 चेंडू काय व्यवस्थितरित्या त्याने खेळले गेलेत आणि आतापर्यंत तो खेळतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवर. 8 चेंडू त्याने सामना केलाय 18 धावसंख्या. ओ यावेळेस लेफ्ट फुट डिलिव्हरी होती परंतु फायदा उचलायचा होता परंतु उचलू शकले नाही. केवळ मात्र थोडासा बंबल होतात. पुन्हा एकदा स्वतःला सावरतायत. 1 धाव इथे मात्र घेतली जाते लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव दिली गेली आहे. रिप्लेमध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे चेंडू पडला होता. प्रणय मात्रे यष्टीरक्षक थोडेसे बीट झाले, त्याच्यानंतर केबल मात्रे देखील तिथे बीट झाले होते. तर 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या आहे ती म्हणजे 19 धावा. देऊया डिझेल फंदी आणि लगेच येऊया मैदानाच्या आत. कम ऑन डिझेल. तर आतापर्यंत 9.50च्या फरफने 19 धावांवर तो खेळतोय. तर म्हणजे 19 धावा झालेत. बिनबाद 19 अशी सुरुवात पाहायला मिळते. चांगली सुरुवात ती म्हणजे सनिस्मृती हासोबानगर या संघाची. नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर कल्पेश. हा गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांनी अचूक लाईन अँड लेथने मात्र गोलंदाजी केली होती. परंतु या इम्पॉर्टंट मॅचच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली, कशा प्रकारे चेंडू हाताळले जातील त्याच्यामार्फत. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय. इथे मात्र आत्महत्या होती की काय, विकेट मात्र सॅक्रिफाईस करावी लागते फलंदाज सूरज याला. परंतु आपण बघतोय इथे मात्र चेंडू जर तुमच्या हातामध्ये असेल तर मात्र तुम्ही अशा प्रकारे विकेट सोडू शकत नाही. चेंडू डॉट हा दिला जाईल. निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळेल. यष्टीरक्षक क्लोज असेल तर नक्कीच. तर शिवाजी भुरे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील करूया सर्चचं स्वागत या स्पर्धेमध्ये. तसेच चंद्रकांत पडवले यांचं देखील करूया सर्च स्वागत.
ओ यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. शत्रक्षक दूरवरून आलाय. वाटिश मिडॉनवरून शत्रक्षकाला चेंडूला फील केले. फक्त एकच धाव मिळेल. या प्रकारे शत्रक्षण करायला पाहिजे. या प्रकारे तुम्ही शत्रक्षण केलं तर एकेरी दुहेरी धावा अशा प्रकारे वाचू शकतायत. या 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 20 या धावसंख्येवर. बिनबाद 20 अशी सुरुवात पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना सनिस्मृती हासोबानगर या संघाची गोपी स्ट्रायकरकडे यावेळेस भरपूर उशिरानंतर त्याच्याकडे स्ट्राईक येते. तो 3 चेंडूचा सामना केलाय. 6 धावांवर खेळतोय तो. पहिला चेंडू आपण बघतोय यावेळेला स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. अवंतच्या स्वरूपात धाव दिली जाईल. या अवंत धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 21 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. थोडाफार एक्स्ट्रा धावा देत असताना पाहायला मिळतो. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. हार्दिक आहेत तिकडे, नाही करणार चुकी. धक्का क्रमांक पहिला लागला बघतोय. मिस्टर गोपी याला परतावा लागेल. बसला बघतोय गोपी याच्या रूपाने. नवीन बॅटर 1 डाऊन मध्ये दाखल होत असताना दीपेश हा बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. तर दुसऱ्या बाजूला सूरज किल्ला लढत असताना पाहायला मिळतो, ज्याने 11 चेंडूचा सामना केलाय आणि तो 14 धावांवर तो बाद झालाय. दीपेश आलाय. नक्कीच चांगला खेळाडू आहे या संघाचा, परंतु सूरजाला साथ द्यावी लागेल. धावसंख्या जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. समोरचा संघ सानेगुरुजी स्पोर्ट्स संघ हा एक बलाढ्य संघ म्हणून ओळखला गेलाय. या एनसीएच्या अंतर्गत आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. शत्रक्षक केवल मात्रे चांगलं शत्रक्षण करतोय. एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. सूरज थकलाय, दमलाय, परंतु तो हार मानणार नाहीये, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये चांगला खेळ आतापर्यंत त्याचा झालाय, परंतु शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं असेल. सूरजाला तर कल्पेश पुण्यादा गोलंदाजी मार्कवर राईटम राऊंड द विकेटने चेंडू घेऊन जाईल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र गडी बाद झालाय. यष्टी चित केल्या जात आहे आणि सूरज याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागला जात आहे. गॉन. अजूनपर्यंत आपण बघतोय 40 ते 45 धावा यायला पाहिजेत, परंतु कुठे ना कुठे विकेट जात आहेत आणि त्याचा प्रेशर समोरच्या संघावर बघायला मिळतोय आतापर्यंत. ओ यावेळेस बॅकफुटला जात असताना मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु अपसाइड ऑप्स्टम या अवंतर धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 23 या धावसंख्येवर. आल्याला मात्र बॅकफुट पंच करायचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू भरपूर बाहेर निघाला. कल्पेश पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळला गेलाय. शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये शतचक आलाय. प्रयत्न झाला दुसऱ्याचा आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज दीपेश याला परतावा लागेल धावचीच्या स्वरूपात. गॉन. तर प्रथमेश सारखा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. धावसंख्या 24 असताना कुठे ना कुठे घाई केली होती दुसरी धावेची आणि ती मात्र अंगात येते आणि अजून एक विकेटला जाते. 3 विकेट आतापर्यंत गेलेत सनिस्मृती हासोबानगर या संघाची.
कमीत कमी 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोरच्या संघामध्ये आपण बघतोय शुभम सारखा एक मातब्बर खेळाडू आहे, त्याच्यानंतर प्रणय सारखा एक खेळाडू आहे, त्याच्यानंतर केबल सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. शेवटचं षटक आणि स्लॉगवरचं षटक म्हटलं जात आहे ते घेऊन येतोय मिस्टर प्रणय मात्रे. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होत असताना पाहायला मिळत आहे. तर दीपेश आतापर्यंत तो 1 धावांवर खेळतोय, परंतु मोठे पटके खेळावे लागतील. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक दूर आहे, जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे. आणि इथे मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात दीपेश याला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. अंतरावर विकेट जाताना पाहायला मिळतात. चांगली भागीदारी आपण पहिली होती पहिल्या विकेटसाठी, त्याच्यानंतर विकेट आणि विकेट जाताना पाहायला मिळतात. कमबॅक केले साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र या संघाने. काय कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. कमबॅक कसं करावं नक्कीच त्याने दाखवलं गेलंय. प्रणय पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. दुसरा चेंडू यावेळेस चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. वाईट मागण्याचा प्रयत्न होतोय, दाद मागण्याचा प्रयत्न होतोय, परंतु पंचांनी फेटाळला गेलाय. चांगला चेंडू बघायला मिळतोय. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू पाडला गेलाय आणि निर्धाच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. नवीन आलेला बॅटर मोनू हा पाहायला मिळतोय. मोन्याला मोठे पटके खेळावे लागतील. शेवटचं षटक आहे. फुलटॉप डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय हार्दिक, परंतु झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न झाला नाहीये. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. झेल हा वाघ घ्यायला पाहिजे होता. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला नाही हार्दिक मार्फत. या 2 धावाने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 27 या धावसंख्येवर आतापर्यंत चेंडू टाकून जाते म्हणजे 3 अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चौथा चेंडू मोनूसाठी. यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला खेळल्या जात आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये एकदा पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, परंतु इथे मात्र खराब चित्र पाहायला मिळत आहे ते म्हणजे शुभमच्या माध्यमातून. परंतु नॉन स्ट्राईक एंड कडे मात्र विकेट जाते आहे रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. षटकाराकरिता शेवटचा चेंडू लाफ्ट गो. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. चित केल्या गेलाय. धावसंख्या 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट असेल जिंकण्या. याच्यावर मी सांगतो पहिला 1 रन आला आणि नॉट 2 रन 1 रन आला मग रन आउट झाला तो मग छक्का मारला लास्ट बॉलवर.
याच्या बघून कर आपल्याला इथे पुढचं करतो. तर 10 मिनिटात जेवण होईल आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. थोडंसं स्कोरिंगमध्ये आम्ही चेंज करतोय. धावसंख्या झाली ते म्हणजे 34 धावा झालेत आणि 35 धावांचं टार्गेट असेल, कारण एक रनआउटच्या स्वरूपात धाव आली होती. 34 धावा झालेत आणि 35 धावांचं टार्गेट असेल. इथे मात्र केक कटिंग होत असताना पाहायला मिळते. 34 धावा झालेत आणि 35 धावांचं लक्ष असेल. सानेगुरुजी स्पोर्ट जुचेदर लक्ष आम्ही तुमच्यापर्यंत केंद्रित करतोय. 34 धावा झालेत आणि 35 धावांचं टार्गेट असेल तुमच्या संघासमोर. चला बाईंचा केक कटिंग त्यांचे जवळचे मित्र चॅम्पियन क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी भुरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तर थँक्यू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मोहनदादा पाटील. चला टॉस करूया आपण. NM चॅम्पियन आणि टीम रॉकस्टार बॉईज चंद्रपडा या दोन टीमच्या दरम्यान हा टॉस. भाईंना या शुभेच्छा. मी विनंती करेन शिवाजी भुरे यांना की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत. एका साईडला नाईट ग्रुप तर एका साईडला द ग्रेट मराठा असा टॉस बनवलाय. या स्पर्धेकरता होणारा मॅच 4 ओव्हरचा असेल. NM चॅम्पियन कॉलिंग करतोय. द ग्रेट मराठा नाईट ग्रुप आलाय. थँक्यू शिवाजी बुरे. आपण आसनस्थ व्हायचंय. रॉकस्टार संघ टॉस जिंकला. एक अभिनंदन. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायची आहे. 4 ओव्हरचा मॅच. काय गेम प्लॅनिंग असेल? काय नाही, आमचा बेस देण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला कमीत कमी धावापर्यंत अडवण्याचा प्रयत्न करू. NCA मध्ये नव्याने एंट्री झाली आहे रॉकस्टार संघाची. तर एंट्री झाल्याबद्दल त्याबद्दल काय म्हणाल? त्याबद्दल प्रथमेश भोईरचा मी एक चान्स भेटला म्हणून हा संघ ओपन केला. एकंदरीत भाईंचा वाढदिवस त्यांच्याविषयी 2 शब्द. बाईंबद्दल तर बोलायला शब्दच नाही. आणि बाई तुम्हाला माझ्याकडून व माझ्या संघाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. चांगलं वक्तव्य. टॉस जिंकला आणि निर्णय फिल्डिंग करण्याचा घेतलाय. NM चॅम्पियन टॉस जिंकला असता डिसिजन काय असता? फिल्डिंग करायचं असतं. आता बॅटिंग करायचं आहे आणि एक मनामध्ये काय टार्गेट असेल 4 ओव्हरमध्ये? 45 ते 50 पर्यंत आम्ही चेस कर. हां, एकंदरीत कसं वाटतं हे आयोजन नियोजन? आयोजन नेहमीसारखं चांगलंच असते भाईंचं. आणि आज भाईंचा बड्डे आहे तर त्याविषयी 2 शब्द. माझ्या आणि माझ्या टीम करून भाईंना हॅपी बर्थडे. नक्कीच. थँक्यू. टॉस जिंकलेला आहे तो रॉकस्टार बॉईजने. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू अक्षयजी साटम यांचा तुम्ही आवाज करतो मित्रांनो. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाली आहे. शुभम म्हात्रे आणि दुसऱ्याला साथ देतोय फलंदाज दर्पण आणि नंबर 1चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे आतिश. हा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाताळण्यासाठी फज होतोय. पहिला चेंडू दणक्यात सुरुवात होत असताना पाहायला मिळत आहेत. चेंडूला खेळले गेले कव्हर क्षेत्रामध्ये शतकाच्या फील्ड करतोय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 खेळाडूच्या माध्यमातून चांगला ताळमेळ पहिल्याच चेंडूवर आपल्याला बघायला मिळालं. या 2 धावाने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना मिस्टर शुभम म्हात्रे पाहायला मिळत आहेत. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाज यावेळेस बॅकफुटला जात असताना चेंडूला मात्र पंच केलंय. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये वाहतोय. 1 धावांकरिता 1 ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर. कुठे ना कुठे चिंतेची बाब आहे ती म्हणजे ही जोडी फोडावी लागेल सनी स्मृती हासोबानगर या संघाला. या जोडीवर जास्तीत जास्त डिपेंड असतो तो म्हणजे सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ. दर्पण आणि शुभम म्हात्रे बघायला मिळतात. तिसरा चेंडू यावेळेस जागा बनवून चेंडूला खेळायचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय थोडासा फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू अगदी सीमा रेषेच्या लगत चेंडू अडवला गेलाय आणि तत्पूर्वी
तिसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 3 धावा इथे मात्र बाईच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. या 3 धावेने 3 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 6 या धावसंख्येवर कुठे ना कुठे चिंतेची बाब पाहायला मिळते. अगदी पायाने फुटबॉल पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हा अडवायला पाहिजे होता, परंतु या 3 धावा या मिळाल्याव्यात. या चेंडूवर चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आहे ते म्हणजे 6 धावा. जिंकण्यासाठी जरूर 35 धावांचं टार्गेट आहे, परंतु या 35 धावा रोखू शकतायत. जर विकेट मिळाल्या या षटकामध्ये तर कुठे ना कुठे बॅकफुटला जाऊ शकतोय सानेगुरुजी जुचंद्र हा संघ. ओ अतिश यावेळेस स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्कच झाला नाहीये. चांगला चेंडू म्हणता येईल अतिशचा, कारण फलंदाजाला ओळखलं होतं. अगदी मेरिटवरती गोलंदाजी केली जाते. या वेळेला निर्धाच्या स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. थोडासा कानमंत्र देत असताना शुभम याला आपण पाहू शकताय. दर्पण थोडासा आपण बघतोय मॅन इन फॉर्म आहे, परंतु या सिच्युएशनला तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. ओ आडव्या बॅटने चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. मिळतात 6 धावा. काढलाय मोहन भाई पाटीलचे वाढदिवसाचा. थँक यू. 6 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 12 या धावसंख्येवर ओ पुन्हा आडव्या बॅटने चेंडूला खेळलं जात आहे ऑन साइडला. इथे मात्र छत्रच्या थोडासा पुढे आला, परंतु शेवटच्या क्षणी मात्र स्वतःला कंट्रोल केलाय आणि 1 बॉलने चेंडूला कलेक्ट केलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 1 धावेने धावसंख्या पुढे जाते. बिनबाद 13 अशी सुरुवात पहिल्याच षटकामध्ये. दणाकेबाज सुरुवात होताना सानेगुरुजी स्फोट जुचंद्र संघ. देऊया डीजेला फंदी आणि लगेच या मैदानाच्या आत. कमाटीचे मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्रीच्या एक षटक संपले. धावसंख्या 13 आणि या पहिल्याच षटकामध्ये जणू काय आपलं चित्र स्पष्ट करून दिले की काय. आम्ही मात्र इथे आलोय जिंकण्यासाठी आणि आज मात्र द ग्रेट मराठा चषकामधील आपला मात्र ठसा उमटवायला आलोय आणि आपल्या नावाचा दबदबा दाखवण्यासाठी या मैदानावर आम्ही चांगला खेळ करून ही ट्रॉफी आम्ही आमच्या घरी घेऊन आलोय. हे पहिल्या षटकामध्ये दर्पण आणि शुभम याने दाखवले गेलंय. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना मिस्टर सूरज पहिला चेंडू. ओ यावेळेस डिफेन्स करायचा होता, परंतु लेग ब्रेकरच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे दर्पण. पहिला धक्का सानेगुरुजी स्फोट जुचंद्र संघाला. कॉन मोहन भाई पाटलांचा जुचंद्र गावाच्या ग्रामस्थान. पालघर वसई जुचंद्र गावामध्ये मान पहिला स्पर्धेचा. मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्रीच्या जणू काही 13 अशुभ आकडा आला आणि पहिली विकेट गेली आहे. ती म्हणजे सानेगुरुजी स्फोट जुचंद्र संघाला पहिला धक्का. जो की मॅन इन फॉर्म असलेला दर्पण हा तंबूच्या आफरायला गेलाय. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न झाला होता. 1 षटकार त्याने ठोकला होता, परंतु तो बाद झालाय.
नवीन बॅटर शैलू आलाय 1 डाऊन मध्ये दाखवलं असताना आडव्या बॅटने पहिला चेंडू खेळला गेलाय. प्रॉमिसिंग स्ट्रोक्स म्हणता येणार नाहीये. एक धाव. इथे मात्र खराब थ्रो, परंतु बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. या एकने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोचते 14 या धावसंख्येवर. सूरज ज्याने पहिल्या इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केली होती, परंतु आता कुठे ना कुठे विकेटच्या तलाशमध्ये पाहायला मिळतोय. सानेगुरुजी स्पोर्ट यांच्या अगेन्स्ट दुसरा चेंडू सूरज. तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस बॅकफुट पंच केलंय. चेंडू मात्र घोषंकित क्षेत्रामध्ये जातोय. 1 डाऊन करिता 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जसा दर्पणची विकेट गेली आहे थोडासा प्रेशरमध्ये जाणवतोय. आतापर्यंत एकेरी दुहेरी दानवर मात्र लक्ष दिलं गेलंय, ते म्हणजे 2 फलंदाच्या माध्यमातून शैलेश आणि शुभमच्या माध्यमातून. 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 15 या धावसंख्येवर. सूरज आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली जात आहे. गुडलँड स्पॉटवर त्याला चेंडू हाताळावे लागतील. जास्तीत जास्त चेंडू डॉट हाताळावे लागतील. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न 20 सेफ मध्ये केला गेलाय. डीप लॉंग ऑन बॉल मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील केलंय आणि तत्पूर्वी दुसऱ्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र खराब थ्रो, बॅकअप नव्हतं. अजून एक धाव ऍड केली जाईल. 3 धाव इथे मिळाल्या पाहिजे. चौथ्याचा प्रयत्न होईल का? तर इथे मात्र खराब थ्रो. पुन्हा एकदा बॅकअप बघायला मिळतोय. 3 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या 3 धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 18 या धावसंख्येवर. जिथे आपण बघतोय कमी धावसंख्या तिथे मात्र तुम्ही अशा प्रकारे फील्ड कराल, अशा प्रकारे थ्रो कराल तर समोरच्या संघासाठी बोनस असेल. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता शैलेश स्ट्रायकरकडे. आडव्या बॅटने चेंडू खेळायचा प्रयत्न झालाय. अगदी चेंडू पॅडला लागला जातोय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव गणली जाईल. या 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 19 या धावसंख्येवर. चेंडू टाकून झाले ते म्हणजे फास्ट चेंडू टाकून झालेत सूरजाचे, परंतु क्षेत्ररक्षण खराब झाले. त्याचा परिणाम या संघाला बघायला मिळतो. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळल्या गेले. डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय. डीप स्कर्ल वरून क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फील केले शेवटच्या मोमेंटला आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 20 या धावसंख्येवर. 10च्या फरफरने आतापर्यंत चालतोय. 35 धावांचा पाठला करत असताना सानेगुरुजी स्पोर्ट 12 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी किती पाहिजेत तर 15 धावांची गरज. डिझेल आपण देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमॉन डिझेल. हे 12 चेंडू आणि 15ची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेन नंबर 2चा गोलंदाज सूरजाचं. काय कमालीची गोलंदाजी केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस जागा बनून चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु यष्ट्या दाखवल्या आणि त्या मात्र गोलंदाजीने वाकवल्या असं म्हणावं लागेल. अजून एक धक्का लागला जातोय. मिस्टर शुभम मात्रे डगआउटच्या दिशेने हताश निराश मनाने तो मैदानाच्या बाहेर चाललाय. मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री थँक यू. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होतोय. तर
तो म्हणजे प्रणय हा बॅटर दाखवत असताना पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावर त्याची वर्णी लागली होते. संघ नक्कीच थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय, परंतु या अडचणीतून बाहेर काढू शकतोय. प्रणयकडे मोठमोठे फटके आहेत. त्याने अनेक मॅचेस आपण बघतोय त्याच्या माध्यमातून त्याने खेळले आहेत, परंतु या सिच्युएशनला कशा प्रकारे खेळला जाईल. यावेळेस पहिला चेंडू आडव्या बॅटने चेंडूला खेळण्यात क्षेत्ररक्षक आहेत, परंतु चेंडू त्याला चकवतोय. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. आल्या आल्या चौकार बघायला मिळतोय प्रणयच्या बॅटमधनं. चंद्रगावाचं मैदान छान प्रेक्षक जमल्यानं चौकार येतोय. चौकाराची धावसंख्या पुढे सरकती आहे 34 या धावसंख्येवर. गणेश नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर 24 धावसंख्या. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु सिलिमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू आपण जात असताना पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. एकने ज्या धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते जाऊन पोचते ती म्हणजे 25 या धावसंख्येवर 2 गडी बाद. 35 धावांचं जरूर टार्गेट आहे, परंतु सक्सेसफुलरित्या आपण बघतोय इथे मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु मागचा सामना ऍक्शन स्पोर्ट विरुद्ध आपण बघितला होता, तो म्हणजे सनिस्मृती आसोबानगर. 1 चेंडू मध्ये 2 धावा असताना मात्र त्या 2 धावा झाल्या नव्हत्या आणि पराभूत व्हावं लागलं होतं. ते म्हणजे ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाला. गणेश पुन्हा एकदा राऊंड द विकेटने बघितलं, चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. ऑन लक्ष्य सोडून जाणारा चेंडू हा पाहायला मिळतोय. या अवंत धावाने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 26 धावसंख्या. 9 चेंडू असतील आणि 6 धावांची गरज. चांगला टान्स शैलू याचा बघायला मिळतोय. यावेळेस चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत डीप स्केल क्षेत्रामध्ये आणि शैलू याला परतावं लागेल झेलचीच्या स्वरूपात. तिसरा धक्का साने गुरुजी स्फोट जुचंद्र संघाला. चंद्रगावाच्या ग्रामस्थांचा थँक डीजे. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय संतोष मुकादाम. हा बॅटर खेळण्यासाठी येतोय, परंतु अंतरावर विकेट जात चालल्यात. गणेश याने चांगली गोलंदाजी केली, जरूर चौकार आलाय, परंतु विकेट त्याने घेतली आहे. थोडासा प्रेशर जाणवलाय, तो म्हणजे साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघांवर. परंतु या प्रेशरला झुगारून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल, चांगला तुम्हाला खेळ करावा लागेल. यावेळेस कौतुक करावं लागेल. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू आपल्याला होता, चांगल्या चेंडूची समाप्ती होते, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. एकने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आहे 27 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत, ते म्हणजे 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू लास्ट टू गो या षटकामधील आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये, परंतु 2दा गडी देखील महत्वाचे या गोलंदाजाने गारद केलेत. यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची एज घेतली आहे. विकेट टेकन. बॅटची एज आणि यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावलाय. प्रणव बॅक टू द पॅव्हिलियन. लागतोय 14 धक्का. ग्रेट मराठा संघाने ठेवलाय मुख्यमंत्री चषक मानता. ठाकडीचे 6 चेंडू असतील आणि 8 धावेंची गरज असेल. 6 चेंडू 8ची गरज आहे. नक्कीच कुठचा संघ जिंकणार, कुठच्या तरी एक संघाला मात्र पराभूत व्हावं लागेल. क्रिकेट आहे,
क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. आपण मागच्याच मॅचमध्ये बघितलं होतं, जणू काही असं वाटलं होतं की ॲक्शन स्पोर्ट हा संघ सहजरित्या, अगदी सहजरित्या सामना तो जिंकेल, परंतु शेवटच्या मुमेंटला हा संघ पराभूत झाला. ॲक्शन स्पोर्ट संघ पराभूत झाला आणि तीच पुनरावृत्ती करेल का गोपी हा गोलंदाजी मार्कवर येतो. मिस्टर गोपी हा गोलंदाज येतोय. 6 चेंडू 8ची गरज. नवीन बॅटर 7व्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतोय मिस्टर केवल म्हात्रे हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. स्ट्रायकरकडे संतोष 30 सर्कलमध्ये एक शतरक्षक शॉट थर्ड मॅन आहे. त्याच्यानंतर एक कव्हर्समध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. एक शतरक्षक आपण फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी गती काढली होती या चेंडूमधून. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. आखो में इशारा केला जातोय 2 खेळाडूच्या माध्यमातून, संतोष आणि केवलच्या माध्यमातून, आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2ने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोते 29 या धावसंख्येवर. आता समीकरण असं बघायला मिळतं, 5 चेंडू 6ची गरज. 5 चेंडू 6ची गरज आहे. शतरक्षण व्यूहरचना व्यवस्थित तुम्हाला आखावी लागेल. त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. गोपी राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पुढे येऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु चांगल्या गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला होता आणि यष्टीरक्षक दीपेश याच्या हातामध्ये विसावला गेलाय. निर्धाव स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी घाई गडबड होत असताना पाहायला मिळते संतोष याच्याकडनं, परंतु अगदी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आणि ही मॅचला मात्र आपल्या सानगुरुजी स्पोर्ट जुचंद्रच्या बाजूने मात्र न्यावी लागेल. यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील ही मॅच जर जिंकायची असेल तर. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र काय घडलंय, प्रेशर आणि प्रेशर यावेळेला गोपी याच्यावर येतोय आणि तो चेंडू वाईड होतोय. स्क्वेअर चेंडू हाताळला गेलाय. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. 1 धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आहे 30 या धावसंख्येवर. आता 4 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू 5ची गरज आहे. संतोष खेळण्यासाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा गोपी नव्या उत्साहाने आणि नव्या जोशाने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डॉट चेंडू आलाय. इम्प्रोवाइज केलं जात आहे, मनोबल वाढवलं जातंय गोलंदाजाचं आणि अगदी शांत रीतीने गोलंदाजी कर असं देखील म्हटलं जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सानेगुरुजी स्पोर्टच्या खेम्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण बघायला मिळतं, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे. या सामन्यामध्ये जो सामना जो जिंकतोय तो थेट सेमीफायनलचा शर्तीत जाईल, परंतु कुठचा संघ जाईल याच्यासाठी लढत आपण बघतोय. या 3 चेंडूमध्ये नक्कीच आपर्यंत निर्णय येईल. यावेळेस स्वतःला जागा बनवली आणि चेंडूला फिरवलाय. चेंडू निघून जातोय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चौकाराकरिता. चंद्र गावाचा मैदान छान प्रेक्षक जमल्यानं चौबाजून. तर 2 चेंडू असतील आणि 1 धावांची गरज. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला गेला आणि चौकारासाठी भिरकवला संतोषच्या माध्यमातून. तो थोडाफार चाचपडत खेळत होता, परंतु तो आत्मविश्वासाने खेळला गेला आणि त्याने चौकार ठोकलाय. आणि कुठे ना कुठे जिथे मात्र बॅकफुटला असणारा संघ सानेगुरुजी स्पोर्ट संघ फ्रंटफुटवर येत असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1ची गरज. शतरक्षण व्यूहरचना थोडीशी आपल्याला अंब्रेला टाईप पद्धतीने पाहायला मिळते. एक फ्लाय फ्लिप आहे, त्याच्यानंतर एक शतरक्षक पॉईंटमध्ये शतरक्षक पाहायला मिळतो, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग शतरक्षक पाहायला मिळतोय, एक शतरक्षक शॉर्ट फाईन लेगला शतरक्षक पाहायला मिळतोय, एक शतरक्षक कव्हर्स मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस जोरकच नाही मारला, फक्त हलक्या रीतीने चेंडू उडवण्याचा प्रयत्न झालाय, परंतु हा
चेंडू व्यवस्थित यशस्वी याच्यापर्यंत द्यायला पाहिजे होता. इथे मात्र थोडीशी चुकी होते बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राकडे असलेल्या शतकाकडनं आणि इथे मात्र धाव पूर्ण झाले आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलंय. सेमी फायनलचा मध्ये पोहोचले गेले साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक, टफ लक. ते म्हणजे सनी, स्मृती